विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एससीबीसी स्टुडंट्स म्हणजे मराठा समाजातील मुलं गेली 10 दिवस अतिशय तणावात आहेत. अजून पण तणाव आहे. आपण या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करू त्याबद्दल सुद्धा. पण तरी देखील जाचक अट होती सीईटी सेल कडून की कॅप राउंड 3 च्या आतच व्हॅलिडिटी पाहिजे. ती दिली तर ठीक, नाहीतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होणार आणि तुम्हाला मग डायरेक्ट आता कॅप राउंड 3 ला ऍडमिशन कॅन्सल, कॅप राउंड 4 नाहीच आहे. मग उरलं काय? इन्स्टिट्यूशनल कोटा. ओके, तिथे जागा शिल्लक असतील स्पॉट राउंडला तर मिळणार आहे तुम्हाला. गंमत सांगू का? सीओईपीच्या जागा शिल्लक असतात, व्हीजेटीआयच्या जागा शिल्लक असतात, वालचंद, पीआयसीटी सगळीकडे स्पॉट राउंडच्या जागा शिल्लक असतात. पण तिथं येणारे कॅन्डिडेट पण त्याच पर्सेंटाईलचे असतात. पी-आय-सी-टी मध्ये मिळालेला मुलगा सी-ओ-पीला ट्राय करायचा प्रयत्न करतो. सी-ओ-पी वाला व्ही-जे-टी-ला ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं, स्पॉट राउंडच्या जागा शिल्लक राहतीलच, काही गॅरंटी नाहीये. प्लस फीच्या कंडिशन्स वेगळ्या-वेगळ्या असणार आहेत. मग अशा वेळेस ती जी जाचक अट होती ना, आपले माननीय मुख्यमंत्री साहेब, सुरुवातीला त्यांचे आपण आभार मानूया आपण. बघा नीट लक्ष द्या. हे हे जे आहे ना, हे बहुतेक ट्वीट आहे. हे जास्तीत जास्त मुलांनी शेअर केलंय. माझ्यापर्यंत पण पाठवलंय. बऱ्याच जणांना वाटतंय ते खरं आहे का नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो या ट्वीटमध्ये दिलंय काय? आता सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी की नाही बघा मी काय सांगतोय ते. मुख्यमंत्र्यांनी की नाही एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून. घेतला आहे, की यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र सादर सादर करण्यासाठी अर्ज केलेल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. ही गरजेची होती. मी तुम्हाला सांगू का? मी आता मराठा समाजातील लाखो मुलांना एक सांगू शकतोय गोष्ट. आपण यावर्षी सहन केले हे. यावर्षी ज्या गरीब बिचाऱ्या मुलांना आरक्षण देण्यात येत होतं, त्यांना वर्षानुवर्ष याच त्रासातून जावं लागलेलं आहे. आता याची पण आपल्याला जाणीव झालेली आहे किंवा कळालंय, की व्हॅलिडिटी म्हणजे किती भयंकर प्रकार आहे. इझिली मिळत नाहीये. 1967, 1950, 1940 सालचे दाखले आणा, असं सांगितलं जातंय. बरीचशी किचकट गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगू का? मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले पाहिजेतच आपल्याला. निदान 6 महिने आता मुदत दिली आपल्याला. त्यामुळं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता येणाऱ्या अडचणी दूर होतील. 6 महिन्यात कास्ट व्हॅलिडिटी मिळणार. त्यामुळे एस-सी-बी-सीतूनच फॉर्म भरायचा आहे. पण हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी एक व्हिडिओ तयार केला होता, की सर्व्हर डाउन म्हणून. पण मी तुम्हाला सांगू का? आता हा व्हिडिओ तयार करायच्या जस्ट अगोदर मला एक फोन आला होता आणि मी विचारलं सुद्धा त्या स्टुडंटला. तो म्हणला, "सर, अजूनही सर्व्हर डाउन आहे." आता इथे एक स्टुडंटनं कॉमेंट केलंय, "मी आज दिवसभर पावसात उभा आहे लाईनमध्ये, पण सर्व्हर बंद असल्याने" पुढं वेगळे इमोजी आहेत लक्षात घ्या, की डेट एक्सटेंड झालीच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन साइट 2 दिवस चालू नाहीये, 2 दिवस बंद आहे. उद्या लास्ट डेट आहे. तर लास्ट डेट मी तुम्हाला सांगू का? 24-25 असेल ऑनलाईन, ऑफलाईन म्हणूया आपण. पण इथे सगळ्यांची म्हणणं एकच आहे, की तुम्हाला काय करायचं आहे, की तुम्हाला आता सीईटी सेलकडं माझं जर मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा म्हणणं आहे, शिक्षण मंत्र्यांना म्हणणं आहे, सीईटी सेलला एकदा कॉल व्हायला पाहिजे. त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या पाहिजेत, की तुम्ही थोडं तरी डेट एक्सटेंड करा. बघा 4-5 दिवस डेट एक्सटेंड केल्याने काही फरक पडणार नाहीये. सर्व्हर डाऊनचा इश्यू आहेच. आता त्यांना मोठ्या प्रमाणावर त्यावर काम करावं लागणार आहे. हे सर्व्हर डाऊन बद्दल मी थोडंसं बोलूया का आपण? मी फिजिक्सवाला नावाची एक वेब सीरीज होती माहिती आहे तुम्हाला? त्यांचा पहिला ऑनलाईन क्लास असतो फिजिक्सवाला. तुम्हाला बघितले असेल. त्यांना वाटतं 1000, 2000, 3000 मुलं येतील, पण 30-40 हजार मुलं जॉइन होतात. सर्व्हर क्रॅश होतो. अरे 30, 40, 50 हजारला सर्व्हर क्रॅश होतोय. सीईटी आता यावर्षी टार्गेट पब्लिकेशननं रिझल्ट डिक्लेअर करताना हेल्प केली. नाहीतर याच्या अगोदर काय व्हायचं? सर्व्हर क्रॅश. इंजिनिअरिंगच्या वेळेस पण तसंच व्हायचं. फर्स्ट सेमेस्टर रिझल्ट लागलाय, बघायला जातोय, सर्व्हर क्रॅश. मग हे होतंच आणि आता का होणार आहे? कारण लाडकी बहीण योजना, ते डॉक्युमेंटेशन याच्यामुळे सर्व्हरवर लोड येणारच आहे. मग अशा वेळेस सीईटी सेलनं थोडी भावनिकता ठेवली पाहिजे ना. थोडा मुलांचा विचार केला पाहिजे आणि आता मला आशा आहे, याच्या अगोदरच्या व्हिडिओत बोललो होतो, की लवकरच काहीतरी गुड न्यूज येईल. चांगली बातमी मिळाली. आता मी परत बोलतोय, की उद्यापर्यंत पुन्हा न्यूज आली पाहिजे, की सीईटी सेलकडून डेट थोडीत का होईना एक्सटेंड व्हायला पाहिजे. बरं, आता इथं आपण बऱ्याचशा गोष्टी अनुभवल्या. मराठा समाजातील मुलांनी तर भरपूर गोष्टी अनुभवल्या असतील, की सपोर्ट पण मिळालाय, विरोध पण झालाय. भलते-भलते कमेंट्स पण आपण ऐकले. खूप त्रास पण सहन केला. सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली आहे.
तरी आता या गोष्टी विसरून एक नवीन सुरुवात होणार आहे. वेळ मिळालेला आहे आपल्याला. पण ह्यात कसं आहे तुम्ही बघितलंय की किती अडचणी आहेत ते. बरं एकदा का व्हॅलिडिटी मिळाली, की दुसऱ्या मुलांना त्याचा फायदा होतो. म्हणजे काय? तुमच्या घरात एखाद्याची जर कास्ट व्हॅलिडिटी असेल, तर तुमच्या लहान भावाला वगैरे त्याचा यूज होतो. नक्की होतो लक्षात घ्या. माझी देवाजवळ प्रार्थना आहे, की या वेळेचं तर आरक्षण तर टिकलं पाहिजे. पण मला माहिती आहे काही लोकं वाटच बघतायत कोर्टात जाण्याची म्हणूया आपण. जाऊ देत. पण आपण खंबीर राहायचंय. मी तुम्हाला सांगू का, की चांगल्या गोष्टीला नेहमी सपोर्ट केला पाहिजे आपण, चांगल्या गोष्टींना. तर होतंय काय बघा, की व्हॅलिडिटी मिळणारच आहे. मग घाई करायची काही गरज नाहीये. पण फॉलो अप इम्पोर्टंट आहे. तुम्हाला चकरा माराव्याच लागतील ऑफिसमध्ये. इतक्या इझिली ही कामं होत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, वेळ लागतो. शासकीय काम म्हटलं की वेळ लागणार. की तुम्ही घरी आहे निवांत, हां, तुमचं काम करून ठेवलंय आणि तुम्हाला कॉल येतोय, हां, तुमची व्हॅलिडिटी तयार आहे, घेऊन जावा. इतकी ईझी नाहीये. तर तुम्हाला तिथं फॉलोअप घ्यावा लागेल, हे लक्षात घ्या. बरं, आता मुद्दा काय? मुद्दा महत्वाचा आहे, की अपडेट तर तेच आहे, की आता 6 महिन्याची मुदत तुम्हाला मिळालेली आहे. पण त्याच्यानंतर आता महत्वाचं आहे, की या दरम्यान आपल्याला कॉलेजचं ऑप्शन फॉर्म पण भरायचा आहे. त्या गोष्टी पण आहेत आणि आपला वेळ, एनर्जी चालली त्या व्हॅलिडिटी ह्या त्यात म्हणूया आपण. मग इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का रे? काही लोकं अशी आहेत बरं का, ह्या गोष्टी त्यांनी अगोदरच करून ठेवल्या होत्या. त्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी मिळेल सुद्धा लगेच आता 1-2 दिवसात. मग इथे एक गोष्ट, एक धडा मिळाला आपल्याला लास्ट मोमेंट, लास्ट ह्याच्यापर्यंत कधी जायचं नाही. चूक आपली नव्हतीच रे. लास्ट तुम्ही 14 जुलैला आम्हाला सांगितलं, की व्हॅलिडिटी पाहिजे म्हणून. मग काय करणार? तेव्हा आपली इथं पण काही चूक झालेली नाहीये. बरं आता चांगले निर्णय तर घेतलेत, पण कालपर्यंत तणावाचं वातावरण होतं बरं का लक्षात घ्या, की असं वाटत होतं, की गव्हर्नमेंट काय करते? पण नंतर मला कळालं, की ठीक आहे शिक्षण मंत्र्यांपर्यंत सगळं पोहोचवण्यात आलंय. आमदार, खासदार बरेच लोक आहेत ज्यांनी तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय शिक्षण मंत्र्यापर्यंत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून मग दोघांनी मिळून हे डिसिजन नक्कीच घेतलं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लीज, प्लीज पुन्हा एकदा सर्व्हर डाउन आहे किंवा काही ठिकाणी संप सुरू असेल, धो-धो पाऊस पडतोय साताऱ्यामध्ये आणि कोकणात तर तुफान पाऊस पडतोय. सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. मग याचा विचार करून जर थोडी जर डेट वाढवली, एक्सटेंड केली, बाकीच्या मुलांनी प्लीज नाराज होऊ नका. अडचणीत आहेत मुलं. डेट एक्सटेंड केल्यामुळे फार फरक पडणार नाही. मी पुन्हा दुसऱ्यांदा सांगतोय हे. आणि फार तुम्हाला वाटलं ना, तर इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू करा अगोदर. ऑनलाईन तुम्हाला भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. मी सांगू का? शोधा तरी M1 असेल, मेकॅनिक्स असतील किंवा फिजिक्स असेल. अरे, आर-जी सरांनी कोर्स लॉन्च केलाय. मग तो तुम्ही बघितला का? त्याच्यावर डेमो लेक्चर, फ्री कंटेंट नक्की असेल बघा. दी बेस्ट कोर्स असणार आहे. यशनं पण कोडिंगचा कोर्सेस बहुतेक गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मुहूर्तावर लॉन्च केलाय. तो बघितला का तुम्ही? म्हणजे अभ्यास तर सुरू करा. खूप वेळ जातोय असा विचार आणू नका. एकत्रित राहावा, एकोप्यानं राहावा, प्रगती करत राहावा. ऑल द बेस्ट.